नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करतो. महावितरणने अखेर एक अतिशय महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे 17/10/2025ला, म्हणजे कालच्या तारखेला. वेटिंग लिस्टबाबत आहे. विद्युत सहाय्यकच्या 5300 पोस्ट ज्या भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये आपण ऑलरेडी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की नोव्हेंबरच्या दरम्यान अशी शक्यता आहे की वेटिंग लिस्ट ते जाहीर करू शकतात किंवा करण्याची शक्यता होतीच. कारण कसं आहे की जी प्रोसेस आहे त्यानुसार वेटिंग लिस्टबाबत आपण शाश्वती देऊ शकत नाही, परंतु यांनी आता नोटिफिकेशन दिलेलं आहे. त्यामुळे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ज्यांचं थोड्या मार्कांनी 1-1, 2-2 मार्कांनी सिलेक्शन हुकलेलं आहे, त्यांच्या जीवात जीव आला असेल. हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरसुद्धा आपण हे दिलेलं आहे. तर आता मी थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला जी माहिती आहे त्यानुसार सांगतो आणि प्लस तुम्हाला प्रसिद्धीपत्रकाबद्दलही सांगतो. महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात क्रमांक 6/2023 ही दिनांक 29/12/2023 प्रसिद्ध करण्यात आली. विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी 30/7/2025 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तदनंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये त्यांच्या आली असून पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याची कार्यवाही सुरू आहे. अजूनही कार्यवाही सुरू आहे असं म्हणतात. सदर बाबतीत क्षेत्रीय स्तरावरील दिल्या गेलेल्या नियुक्त्या बाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन अपात्रता व गैरहजेरी यांचा विचार करता अपात्रता म्हणजे जे रिजेक्ट आहे ते, होल्डर आहे ते, आणि गैरहजेरी तिन्ही ठीक आहे. कंपनीच्या नियमानुसार जाहिरात क्रमांकाच्या 50 जाहिरात केलेल्या पदांच्या म्हणजे 5300च्या 50% जागा हा नियम आहे. तेपर्यंत मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी सर्वसाधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे साधारण आपण 6 ते 7 नोव्हेंबरपर्यंत आपण, किंवा यांना आपण जास्त दिवस देऊ, 8 तारखेपर्यंत ही यादी प्रसिद्ध करतील, अशी यांनी स्वतः इथे नोट केलेली आहे. सबब उमेदवारांनी या संदर्भात महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाची म्हणजे mahadiscom.in वेळोवेळी अवलोकन करावे. म्हणजे इथे चेक करावं किंवा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊच. तर मित्रांनो, इन शॉर्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीची वाट बघत आहे किंवा वेटिंग लिस्टची वाट बघत आहे, 50% म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा, मी सांगत आलेलो आहे की 50% ही वेटिंग लिस्ट लागतच असते. त्यामध्ये 5300च्या 50% म्हणजे साधारण ढोबळमानाने 2600 ते 2700 उमेदवारांची प्रतीक्षा यादी ही नोव्हेंबरच्या 8 तारखेच्या आतमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे, असं महावितरणने स्वतः प्रसिद्धीपत्रकात सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता जे विद्यार्थी काही पॉईंटनी किंवा एखाद्या मार्कनी, 2 मार्कनी किंवा 3 मार्कनी, मला तरी असं वाटते की 3 ते 4 मार्कापर्यंत ज्यांना तेवढे मार्क कमी आहेत, 3 मार्कापर्यंत आपण कन्सिडर करू शकतो. हे माझं मत झालं बरं. याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा कट ऑफ असेल 52%चा, त्यांनी 49पर्यंत जर तुम्हाला असेल तर 49-48नी अपेक्षा कराल, काही हरकत नाही. पर्सेंटेजमध्ये सांगतो आहे, मार्कामध्ये वेगळं होईल सगळं. ठीक आहे. तर असं कंडिशन इथे आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं जे काही तिथे दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल OBC WR, OBC वुमन रिझर्वेशन, यामध्ये तुमचा जो काही कट ऑफ असेल त्यापेक्षा 2-3 मार्क तुम्हाला कमी असतील किंवा 2-3% कमी असतील, तरी तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव येण्याची शक्यता आहे. साधारण 2600 ते 2700 उमेदवारांची प्रतीक्षा यादी ही लागणार आहे आणि त्यामध्ये माझ्या अंदाजाने मिनिमम 1700 ते 1800 विद्यार्थी हे जॉईन होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी आता वॅकंट राहते नाही राहत ती गोष्ट वेगळी, कारण वेटिंग लिस्ट हे जॉईन कधी करून घेतील हे सध्या सांगता येणार नाही, त्याला भरपूर वेळ लागणार आहे. आधी प्रतीक्षा यादी लागणे आवश्यक आहे. 2600-2700 पदांची प्रतीक्षा यादी लागणार, आता हे महावितरणने कन्फर्म केलेलं आहे. त्याच्यामुळे आता विद्यार्थी मित्रांच्या जीवात जीव आला असेल बरेचसे, त्याबद्दल मला कमेंट होत्या. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील किंवा मला इतके मार्क आहेत तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावर जास्त सांगायचा प्रयत्न करतो. पण तरी मी एवढं सांगू शकतो की 3% किंवा 3 मार्कापेक्षा मार्क जर तुम्हाला कमी असतील कट ऑफपेक्षा, जो कट ऑफ आहे ती लिस्ट बघा. ठीक आहे. कट ऑफपेक्षा तर तुमचं चान्सेस आहे. खूप जास्त 5-6 मार्क कमी असतील तर चान्सेस नाही, असं मला तरी वाटते. ठीक आहे. बाकी आता लिस्ट आल्यावर कळेलच, आणि नंतर त्यांचं लिस्ट आल्यानंतर त्यांचं ते जॉईनिंग पुढे ते देतील, हळूहळू देतील, त्याला वेळ लागेल. आता ठीक आहे, 1-2 महिनेसुद्धा लागू शकतात. खूप काही गडबड करू नका. प्रतीक्षा यादी लागणं खूप महत्त्वाचं आहे. ती लागल्यानंतर हळूहळू ती इम्प्लिमेंट होईल. ठीक आहे.
अतिशय महत्त्वाचं अपडेट महावितरणने दिलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांना काही प्रश्न असतील याबाबत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की या रिलेटेड आणखी काही अपडेट आलं तर आपण आपल्या चॅनलवर इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्यावर आपण सांगूच. जे काही आपण आता तुम्ही व्हिडिओ बघताय त्यावर जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे अतिशय महत्त्वाचे अपडेट्स त्यावर आणखी येणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आता काळजी करण्याची गरज नाही, वेटिंग लिस्टची लागणार आणि ते जॉईनिंगसुद्धा देणार, फक्त त्याला थोडासा अवधी जाऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.